महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री कॉमन मॅन एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सिंधी कॉलनी कवरनगर येथील दिव्यांग संमिश्र केंद्रात विद्यार्थी, दिव्यांग मित्र, परिसरातील नागरिक यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन। या प्रसंगी मुक्ती फाउंडेशन, प्रतीक्षा जनसेवा फाउंडेशन, RL मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, GPS तर्फे या प्रसंगी करण्यात आले होते। यामध्ये 40 पेक्षा जास्त रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला असून आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील, जितेंद्र पाटील, पदवीधर शिक्षक किशोर पाटील, दिव्यांग संमिश्र केंद्राचे अक्षय महाजन, रमजान तडवी, राजेंद्र ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती। मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांच्या वतीने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते। या संदर्भात मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मुक्ती फाउंडेशन, GPS परिवार व RL मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व दिव्यांग संघर्ष बहुउद्देशीय संस्थेतर्फे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, सर्वसामान्यांच्या मनातले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस होता। त्यानिमित्ताने कुठेतरी एक सामाजिक मांदिलिकीतून एक चांगला कार्यक्रम घेतला पाहिजे, त्या उद्देशाने आम्ही आज सामाजिक सेवा संस्था मुक्ती फाउंडेशन, दिव्यांग संघर्ष बहुउद्देशीय संस्था, GPS परिवार यांच्या माध्यमातून RL मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने इथल्या दिव्यांग संमिश्र केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी, इथल्या पालकांसाठी, आजूबाजूच्या नागरिकांसाठी एक विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। जवळपास 40 ते 50 विद्यार्थी आणि तितकेच 100 लोक यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे। या ठिकाणी जे आजार होते त्यात मुख्यतः त्वचा विकार, जनरल तपासणी, अस्थिरोग अशा विविध तपासण्या आम्ही या ठिकाणी विनामूल्य केलेल्या आहेत आणि अनेकांनी या शिबिरात स्वयंस्फूर्त लाभ घेतला। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी या ठिकाणी होते त्यांना एक सुंदरसा गोड अल्पोहाराचा नाश्ता या ठिकाणी देण्यात आला, सुग्रास जेवण या ठिकाणी देण्यात आलं। त्या कार्यक्रमाकरिता आमचे स्नेही श्री अक्षय महाजन, त्याचप्रमाणे श्री गणेश पाटील, श्री जितेंद्र पाटील यांच्यासह RL मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे।